पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघर आता उघडण्यात आलं आहे आणि या तळघरातून अनेक मूर्त्या बाहेर निघत आहेत। त्यामध्ये एक देवीची मूर्ती असेल, पादुका असतील, नाणे असतील आणि तब्बल 3.5 ते 4 फुटाची विष्णू अवतारातील व्यंकटेश रूपातील ही मूर्ती असल्याची शक्यता आहे। याबाबत पुरातत्व विभाग अभ्यास करून या मूर्तीबाबत अधिकृत खुलासा करेल। मात्र पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक असणारे विलास वाहने असतील, तेजस्विनी अफळे असतील, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आहेत, सदस्य आहेत, या सर्वांच्या उपस्थितीत खरं तर हे तळघर उघडण्यात आले आणि यातून या प्राचीन मंदिरातील मूर्ती खरं तर आता या बाहेर काढण्यात आल्यात आणि याच मूर्तींच्या अवशेषानंतर याच मूर्तींचे अवशेष बघून त्याचा अभ्यास करून पुरातत्व विभाग आता अहवाल देणार आहे आणि या अहवालानंतरच या तळघरातील अनेक मूर्त्यांची आणि मंदिरासंदर्भातील गुपितं ही उघडकीस येणार आहेत। विठ्ठल मंदिरातून संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर। दुपारी माननीय शेळके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक खोली सदृश्य वास्तू आढळून आली। आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं। आतमध्ये एक 5 बाय 5 फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे। तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे। वरून 2 आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि एक पादुका, अशा एकूण 6 ऑब्जेक्ट इथं दिसून येतात। मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहे आणि काही नाणी आहे, जे मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे, आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे।